नमस्कार सर. नमस्ते. आज आपण शरद दारकुंडे सरांना भेटतोय. हे जे ठिकाण आहे हे आहे सकाळ बुक फेस्टिवल. अहिल्यानगरमध्ये हे दुसरे वर्ष आहे सकाळ बुक फेस्टिवलचं. ॲक्च्युली सर आम्ही काय केलंय की एक चर्चा बिरचा नावाचं एक नवीन फेसबुक आणि यूट्यूब प्लॅटफॉर्म सुरू करण्याचं नियोजन आहे. त्यामध्ये काय आहे की खूप विषयावरती सविस्तर चर्चा होईल. म्हणजे चर्चेला बंधन की 1 मिनिट असावं, 5 मिनिट असावं, 30 मिनिट असावं असं काही नाही. ऍक्च्युली विषयाला ते बंधन नाही, तसंच चर्चेलाही बंधन नाही. अशा पद्धतीने मुक्तपणाने सुसंवाद करण्याचं आहे. तर आपण आज जो विषय आहे की सध्याच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये प्रकाशकांनी काय काळजी घ्यावी की वाचक त्यांच्याकडे यावे, लोकांनी पुस्तकं वाचावीत, यासाठी तुमचा काय विचार आहे? एक वाचक म्हणून, एक सजग वाचक तुम्ही याच्याबद्दल बोलणार आहात, तर तुम्हाला काय वाटतं सांगा. सध्या काय झालंय सचिन भाऊ की जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म तरुणाईला साथ घालतायत आणि ते इतके आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत तरुणाईला की तरुणाईला ते एक मृगजळ वाटायला लागले. परंतु तुमच्यातली जर सृजनशीलता निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्यातली निर्णय क्षमता, तुमच्यातली विवेक केव्हा जागृत होऊ शकतो जेव्हा तुम्ही अनेक पुस्तकं, अनेक साहित्यिकांना अभ्यासता. बरोबर. आणि ही वाचनाची जी काही संस्कृती आहे, ही वाचनाची संस्कृतीकडं जर हा तरुण वर्ग जर आपल्याला आकर्षित करायचा ठरला तर प्रकाशकांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या मनातल्या वेदना, त्यांच्या मनातले प्रश्न, त्यांना साथ घालणारे मुद्दे यांना खऱ्या अर्थानं प्रकाशकाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून त्या समाज व्यवस्थेसमोर जर ठेवलं तर खऱ्या अर्थानं तो समाज त्या पुस्तकाकडे आकर्षित होईल. उदाहरण म्हणून आता एखादं नवीन पुस्तक तुम्ही सुचवू शकता का की असं पुस्तक आलेलं आहे, मी वाचलं आणि ते लोकांनाही साथ घालतंय किंवा घालू शकता असं वाटतंय तुम्हाला, असं एखादं पुस्तक? अनेक साहित्यिक आता सध्याने नव्याने नवतरुण साहित्यिक खऱ्या अर्थानं या साहित्य क्षेत्रामध्ये उतरत आहेत. आणि त्याच्यामध्ये जर सांगायला मला एक अतिशय आनंद होईल की आपला एक नगरचा दीपक कांबळे नावाचा पत्रकार आहे आणि त्यांनी त्या ग्रामीण संस्कृतीला साथ घालताना वैज्ञानिकतेची जोड दिली, अंधश्रद्धेवर कशा पद्धतीने मात करायला पाहिजे, हे एक रहस्यमय गूढ कथा वाचकांसमोर ठेवली. आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रकाशन होण्याच्या अगोदर हजारो प्रती विकल्या गेल्या. जवळजवळ 700च्या आसपास प्रति विकल्या गेल्या. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या काही ठराविक नव्याने तयार होणारे जे काही साहित्यिक येतं, जे काही नव्याने लेखक तयार होतात, त्याच्यामध्ये मी जसं दीपकचं नाव घेतलं तसंच आपला राहुरीचा वैभव आहे. हो बरोबर. अंत असते प्रारंभ. बरोबर. आबालवृद्धांसाठी हे साहित्य कृती आज साथ घालते. बरोबर. वेगवेगळे नवीन. त्यानंतर तो युनूची गोष्ट काही तुम्ही वाचलं? यस युनूची गोष्ट अजून मी जिवंत आहे. हा श्रीगोंद्यामधला एक तरुण अतिशय गरीब परिस्थितीशी झगडत असताना परिस्थितीशी संघर्ष करतोय. आई वडिलांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आपले आजी, थोडी लांब गेली तरी चालू शकते, नाना नानी संगोपन त्या युनुसचं तिने केलंय. परंतु वयाच्या 25व्या वर्षी त्याला आयुष्याने असा काही धक्का दिला की ब्लड कॅन्सरची त्याला लागण झाल्याची डॉक्टर कुलकर्णीकडून त्याला माहिती मिळाली. पायाखालची जमीन हादरली, छतही हरपतं की काय अशी अवस्था निर्माण झाली. हे आता या परिस्थितीला तोंड द्यायचं कसं? ह्या युनुसनी जेव्हा या ब्लड कॅन्सरला सामना केला, ती झुंज दिली, मृत्यूशी लढा दिला, टाटा मेमोरियल हॉस्पिटल पर्यंत जाण्याची काहीही माहिती नसताना तो प्रवास केला. एक प्रसंग तर असाही आहे की अडाणी आई जेव्हा त्या युनुसला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना मेडिसिन आणण्यासाठी खाली गेली, अडाणी असल्यामुळे तिला दवाखान्यातलं काहीही समजलं नाही, त्या मायानगरीमध्ये ती अक्षरशः हरवली. दोघांनाही अश्रूचे बांध फुटले. परंतु कर्मधर्म संयोगाने पुन्हा ती हॉस्पिटलमध्ये आली, त्याची मेडिसिन दिले. ह्या युनुसने जेव्हा ह्या मृत्यूचा सामना केला तेव्हा आपली प्रेरणादायी कथा समाजासमोर जावी म्हणून त्याने युनूची गोष्ट अजून जिवंत आहे.
हा प्रत आहे ना कुठे प्रत आहे, इथं प्रत आहे हा वाचकांसाठी खऱ्या इथं घेता अर्थानं. कधी प्रत इनूची गोष्ट कुठे आहे इनूची गोष्ट आहे ना. इनूची गोष्ट काल तुम्ही इथून कुठेतरी घेतली होती. यस 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 यस. हे पुस्तक वाचलंय का सर तुम्ही? हे पी.एन. धर नावाचे खूप उत्तम लेखक आहेत. बरोबर, एकदम छान पुस्तक आहे. राजकीय लोकशाही वाटचालीमध्ये हा. ज्या महिलेनं आपलं स्वकर्तृत्व गाजवलं हो आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा राजकीय पटलावरती ठसवला, त्यामध्ये इंदिरा गांधींचं नाव प्रामुख्याने वरच्या दर्जाचं आहे. हो हो राजकारणात चढ उतार येत असतात की ना. इनूची गोष्ट इथं काय सापडा ना आपल्याला. बरोबर, हरकत नाही, आपण पुढे जाऊया. स्टॉप करा. हा परिचय एकदम उत्तम परिचय. कर चालू आहे. ती इनूची गोष्ट नाही सापडली आम्हाला, त्या दाखवायची होती आम्हाला. पलीकडे कोपऱ्यात आहे आहे का का? बरं राहू दे. इनूची इनूची गोष्ट गोष्ट मग कुठे लावलं नाही का? नाही, इनूची गोष्ट नावाची एक कादंबरी होती बा. नसेल मी लावली. बघितली एवढ्या होती. पुस्तकात प्रकाशक मला नाही युनुस पण सय्यद आहे. प्रकाशन इरा प्रकाशन आहे. न्यू इयराचं ठीक आहे हरकत नाही. ठीक आहे, आपण आता दीपकच्या भिताड याच्यावर येऊ. बरोबर, चालेल ना, चालेल तू ना, पुढे चालेल जाऊन ना, घे रे. चालेल ना. पुढे जाऊन आम्ही बोलत जाऊ. हा, तर भिताडवरती आपण बोलूया. चालेल ना. बरं, भिताड ही कादंबरी तुम्हाला नेमकी कशी वाटली? दीपक कांबळेने ग्रामीण संस्कृतीला साद घालणारी ही एक रहस्यमय गूढ कादंबरी लिहिली. ओके. आणि आजही गावखेड्यामध्ये जेव्हा आपण फिरतो, आपण बघतो, तर हे आपल्याला जाणवतं. आपण जरी आधुनिक विज्ञानतेकडे वाटचाल करत असलो तरीही अनेक खेडेगावातले हे असे भिताड आणि रामभाऊ सारखे आजही जाणते जाणते प्रत्येक गावात बघायला भेटतात. मग त्या मुख्य पात्रामधला असणारा शर्या, हो त्याच्या भोवती फिरणारी ती भिताड कादंबरी बरोबर. हा अतिशय रंजकतेने शेवटपर्यंत घेऊन जाते हो. आणि वाचकांना खऱ्या अर्थाने ती खेळवत ठेवते. पुढच्या पानावरती काय असेल, पुढच्या पानावरती काय असेल, ही आतुरता वाचकाची ती कादंबरी वाढवते. नौखा जरी वाचक असला, त्याने साहित्य जरी पहिल्यांदा अनुभवलेलं नसलं, पण त्याचा जो टच ग्रामीण मागाशी आलेला आहे, असं काहीतरी भितड त्यांनी अनुभवलेलं असतं. आपल्या खेडेगावामध्ये असं भितड अनुभवलेलं असतं. त्याच्यामुळे तिची ती जी आतुरता असते वाचनाची, ती ओढ वाढवते. आणि हे नवसाहित्यिकांसाठी बळ आहे. जे नव्याने या साहित्य क्षेत्रामध्ये प्रवास करू इच्छितात, अशांनी जेव्हा समाज व्यवस्थेच्या भावनांना साथ घातला, तर वाचक वर्ग हे तिकडे आकर्षित होतो. बरोबर. आणि हेच खऱ्या अर्थाने दीपकने भिताड गावकुसाची गोष्ट याच्यामध्ये साधलंय. बरं, भिताडचा शेवट कसा वाटला तुम्हाला? भिताडचा शेवट अतिशय मार्मिक. मंदापासून आणि वाळूंजवाडीच्या पाटलापासून सुरू झालेला जो प्रवास आहे, तो जेव्हा 3 वर्षाच्या मुलाचा त्या भिताडाच्या धनासाठी बळी द्यायची वेळ येते, ते शहर येतं. म्हणजे तुम्ही म्हटले ना, माझ्या अंगावर शहर आलाय. त्या पुस्तकाचा भाग आहे. मी एकदम उत्तमच पुस्तक झालेलं आहे. ते शहरात येतो. पण जेव्हा ही मंदा पुढं आपलं रूप बदलून त्या धनाच्या आशेने एसटी स्टँडवरून, बस स्टँडवरून, रेल्वे स्टँडवरून ते छोटाले मुलं पकडून आणती आणि त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न करते. शेवटी मात्र ते पिसे पोलीस शेवटी जे 1-2 मुलांना वाचवतात ना, ते खूप छान वगैरे. जो काही तो दरोडेखोर होता, त्या दरोडेखोरांनी त्याच्या चहाच्या टपरीमध्ये लपवलेले 2 मुलं जेव्हा पिसे इन्स्पेक्टरच्या लक्षात आले, बरोबर, तेव्हा त्या दोन्ही मुलांचा प्राण वाचवण्यामध्ये पिसे इन्स्पेक्टर सक्सेस झाले. बरोबर, कारण ते असेल दरोडेखोर. मंदाने त्या पाटलांना
भावनिक वंश केलं हम्म. आणि ते धन लाटण्याचा प्रयत्न केला. बरोबर. परंतु पाटीलही इतके चतुर निघाले की तेवढा प्रसंग सावधान राखत ते घागर हो. आणि ती नोंद वही तळघरात ठेवली. बरोबर. गतप्राण झाले, हो. परंतु त्यावेळेस ते वाचलं. वाच. पण ती धनाची लालसा त्या मंदाला शेवटपर्यंत घेऊन गेली. बरोबर. तो Actually पंढरी, तो पंढरी तिच्यासाठी काय काय करत होता. बरोबर. हो. तो पंढरी तिच्या त्या प्रेमात. मंदासाठी, बरोबर. तिच्या प्रेमासाठी हो. तो पंढरी काय काय करत होता. बरोबर. याचं वास्तव चित्रण म्हणजे कादंबरीमध्ये पाहायला भेटतं. प्रेम माणसाला किती क्रूर बनवू शकतं याचं पंढरी हे उदाहरण. उदाहरण आहे, उदाहरण आहे, उदाहरण आहे. असं आहे ते. बरोबर. हरकत नाही. चहाची टपरी चालवण्यापासून, पाटलाचा दरोडा टाकण्यापासून, मंदाला मुलं उपलब्ध करून देण्यापर्यंत आणि त्या भिताडातलं धन हस्तगत करण्यासाठी रात्रीचा दिवसाची रात्र त्या पंढरीने कशी केली याचं चित्र हुबाहूब दीपकने त्या भिताड कादंबरीमध्ये रेखाटलंय. आता तुम्ही तुमच्या जीवनातलं पहिलं वाचलेलं पुस्तक कोणतं? मी माझ्या आयुष्यामध्ये मला छंद असा जडला की ग्रामीण भागातला सहवास. सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही पुस्तकं वाचायला भेटायची नाहीत. हो. मग आठवड्याचा बाजार असायचा. त्या आठवड्याच्या बाजारामध्ये वडील जेव्हा बाजारला जायचे त्यावेळेस भेळ आणायचे, काहीतरी खायला आणायचे. माझ्यातली जी काही वाचनाची सुरुवात कुठून झाली तर ती त्या भेळीच्या कागदापासून झाली. बरोबर. हा. गावखेड्यामध्ये असे काही ग्रंथालय नव्हते, वाचनालय नव्हते, असे तुमचं गाव कोणतं सर? वृत्तपत्र येत नव्हते. नगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरती असणारे एक छोटस डोंगराच्या कुशीत वसलेलं बैरोडी नावाचं खेडेगाव. ओके. हा. घरबगिरीच्या रांगेत गर्भगिरी जागा. हिरव्या सालू पांघरलेलं अतिशय चांगलं गाव, उत्तम. उत्तम गाव. पण आजही खेड्याची संस्कृती जिवंत. बरोबर. जिवंत. ती वाचनाची सुरुवात त्या भिळीच्या कागदापासून सुरू झाली. त्या भिळीच्या कागदापासून सुरू झाली आणि जसा जसा पुढे प्रवास वाढत गेला तसं नापास मोलाची गोष्ट, नापास मोलाची प्रगती पुस्तक, ओके. पुस्तकात न मावणारी माणसं, भिताड, सुकी माणसाचा पदर, सुकी माणसाचा सदरा, बरोबर. असे अनेक पुस्तकं वाचनातून समृद्ध होत गेलो मी. आणि आज आठवड्यातून 2 पुस्तकं वाचल्याशिवाय शांत झोपच लागत नाही. पालकांनी, मूळ माझं म्हणणं आहे की पालकांनी काय करणं गरजेचं आहे, आपल्या मुलांनी पुस्तकं वाचावी म्हणून. आज वस्तुस्थिती काय झाली आहे सचिन भाऊ, की पालकच मुलासमोर आपला मोबाईल खेळत बसतो. बरोबर. आपण मुलांसमोर काय आदर्श ठेवतोय हेच पालकाच्या मुळात लक्षात आहे. महाराष्ट्रामध्ये असे काही खेडेगावं आहेत, असे काही उपक्रमशील गावं आहेत की ते खऱ्या अर्थानं मुलांमध्ये चांगल्या सद्गुण रुजावेत म्हणून काही पिरियड ठरवून घेतात की त्या पिरियडमध्ये मोबाईल बंद. त्या कालखंडामध्ये तुम्ही फक्त वाचनावरतीच फोकस करायचा. काही ग्रामपंचायतने तसे ठराव पण केलेत की 7 ते 8च्या कालखंडामध्ये मोबाईल बंद, मुलांनी सगळ्यांनी एका जागेवरती वाचनासाठी बसायचं. जर पालकांनी जर एखादं पुस्तक घेऊन, पालकांनी जर एखादी कादंबरी घेऊन त्या मुलापाशी बसून वाचण्याचा प्रयत्न केला तर साहजिकच मुलगाही वडिलांचं अनुकरण करेल. नक्की नक्की. आणि ह्या अनुकरणशील गोष्टी बरोबर. मुलं मोठ्यांचे अनुकरण करतात पण मोठे चुकल्यावर ते काय अनुकरण करतील, चुकीच करतात. बरोबर. स्क्रीन टाइम वाढत गेलाय पालकांचा. पालक सारखा मोबाईल वरती असतो, मुलं काय आदर्श घेणार. बरोबर. आणि त्याची दुसरी एक बाजू अशी पण आहे की सगळेच पालक हे बंद करा सर, हे बंद करा, शिकल्या सवरलेले नसतात. हा. अनेक पालक अडाणी असतात, परंतु अशा अडाणी पालकामध्ये सुद्धा सजग मुलगा तयार होऊ शकतो. बरोबर. अनेक उदाहरणं समाजामध्ये तशा आहेत की आई वडिलांना अक्षर ज्ञान नसताना सुद्धा त्यांची मुलं आपल्या कर्तृत्वानं मोठी झाली. बरोबर. खरंय. तालीम. त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाण हो. खऱ्या अर्थाने राहील. बरोबर. हरकत नाही. ऍक्च्युली या पॉडकास्टचा पहिला भाग तुमच्यावरती चित्रित करण्याचा योग आला. बरोबर. धन्यवाद. तुम्हाला भेटून पण चांगलं वाटलं.
तुम्ही उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा